माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. काल रात्री मेहंदी काढायची होती, मला काही काढणं झालं नाही. नवऱ्याला म्हणलं काढ, म्हणलं आणि इकडं हात माझी कला दाखवतो. मग काय टिपके काढून दिले. छान रंगले होते. सकाळ झाली होती, सगळी कामं आवरली, स्वयंपाक करायला घेतला. इकडे वाटणाची तयारी करून घेतली, वाटण करून घेतलं आणि पापड कुरडई तोपर्यंत तळून घेतली. इकडे माझी कढी, मिठाची आमटी आणि आमची तिखट आमटी ही करून झालेली होती. मग काय किचन वाटा ते आवरायला घेतला. एकीकडे पुरण शिजायला टाकलेलं होतं, ते करपू नये म्हणून त्याला लक्ष देत देत बाकीची वरची कामं करत बसले. झाडून वगैरे काढून घेतलं, घरं झाडले. मग काय इथे पुरण तोपर्यंत शिजलं होतं. मग त्याला वाटून वगैरे घेतलं, गरम गरम असलं तेव्हाच वाटून घ्यावं लागतं. ते वाटून वगैरे घेऊन झालेच. देवपूजेला घेतलं करायला, कारण की खूप उशीर झालेला होता म्हणून आधी देवपूजेकडं लक्ष केलं. देवपूजा झाली आणि मग काय इकडे फरशी वगैरे पुसून घेतली. फरशी ते पुसून झाली तेवढ्यात मावशींचा फोन आला की मला आज चपात्या करायला येता येणार नाही. मग काय आजीला फोन केला, आजी म्हणली येते मदतीला. मग आजी आली मदतीला. मला काय पोळ्या येत नाहीत करायला, माझ्याकडनं फुटतात. मग आजोळाचे आहेत म्हणलेच काय टेन्शनची गरजच नसते. मग काय मी थोडी आली, काकूंनी चुडा घालून दिला शेजारच्या, तुळशीची ओटी भरली आणि मी निघाले ओसायला विठ्ठलाला. आणि मग काय तिकडे गेले गार्डनमध्ये. आमचं मैत्रिणींचं ठरलं होतं देवीच्या इथेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती म्हणून सजावट ते करून पूजा वगैरे करून घेतली. आणि आज आम्ही इथे करायचं ठरवलं, कारण की 3चा मुहूर्त होता, सगळ्याच मंदिरात गर्दी असेल. मग म्हणलं आपण इथे करूया, देवीच्या गाभाऱ्यात केलं तर काय वाईट आहे, म्हणून आम्ही आज इथं केलं. मग सगळ्या मैत्रिणी गडी ते खेळून घेतली. मैत्रिणी असलेच माझ्या मस्ती तर चलतेच. इकडं घरी आले तोपर्यंत आजी स्मितला जीव घालत होती. स्मितला माझा काही अवतार असा झालेला होता. मग स्मितला घेतलं आणि घरी आले जेवायला बसले. यार सकाळपासून भूक लागलेली होती. फायनली 5:30 वाजता पोटात अन्न गेलं थोडं कासना. माझी मम्मा माझ्यासाठी पाणी घेऊन आलेली होती. आणि हे काय सरप्राईज, बाबा आले होते चिक्याला भेटायला. बाबा येताना स्मितला भरपूर खाऊ घेऊन आलेले होते, तर मी तुम्हाला दाखवते. इकडे मी तोपर्यंत कामं करून घेतले. पप्पा येताना शेतातला डाळा बोरं काय जे असतात ते सगळं घेऊन आले होते. इथं स्मितचं पण खाऊ आणलेलं होता, त्याचे अंडे. पप्पाचं म्हणणं असतं हिवाळ्यात त्याला रोज अंडे खाऊ घाल, दिवस बघायचा नाही, वार बघायचा नाही, काय नाही, म्हणून त्याच्यासाठी अंडे घेऊन आले होते. मम्मीने त्यासाठी इतका खाऊ दिला होता, इतका खुश होता. त्याचा आनंद काही विचारू नका. खूप म्हणजे खूप खुश होता. त्यानं खाऊ नाही घेतलं लगेचच त्याला ज्या गोष्टी आवडतात ते. मग बाहेर गेले मैत्रिणींसोबत, काम होतं म्हणून. आमचं काम काही झालं नाही, त्यामुळे वापस घरी आले. नंतरून ह्या पायऱ्या बघून मला वर चढायची इच्छाच होत नव्हती. आज खूप थकले होते, खूप घरी आले तर पाहुणे आले होते म्हणून चहा वगैरे करून घेतला त्यांच्यासाठी. आज खूप दमली आहे, आता बोलायची काही इच्छा नाही आहे.